गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर सकाळचे 10 वाजलेत आणि आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांती। तर भोगीला आपण बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी करतो, तीच घ्यायला गेले। काल आपला व्हिडिओ नव्हता का, भरपूर जणांचे कमेंट आलेल्या, वहिनी एकदा चांगल्या डॉक्टरला दाखवा। सो काल वेळ पण नाही मिळाला, काल प्रमोशनचं पण काम होतं थोडं आणि डॉक्टरला दाखवलं। डॉक्टरने जास्तीत जास्त आराम करायला सांगितलं आहे, प्लस औषधं ट्रीटमेंट चालू केली आहे। बघू वहिनीला किती बरं वाटतंय, कारण का अपुरी झोप दगदग त्याच्यामुळे त्रास झालाय। मायग्रेनची औषधं वगैरे चालू केलेत मी, थोडासा फरक वाटलाय मला, त्यामुळे जास्त दगदग नाही करत आणि काल व्हिडिओ आली नाही। पण आजपासून डेली तुम्हाला तुमच्या टायमात व्हिडिओ येतील, परत त्याच उत्साहाने आणि त्याच जोशाने। चला तर आपली ही मिक्स भाजी, गोडी डाळ, तर आपलं जेवण झालं, भोगीची भाजी भाकरी केली, जेवलो सुद्धा आणि आता चाललो आईकडे। तर आपल्याकडे उद्या हळदी कुंकू आहे, त्याचं थोडंफार सामान घ्यायचं मार्केटला। स्पेशली झोपायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय सगळा। 1-2 तास हा घ्या झोपेन जरा। सकाळ 2 टाइमच आपलं जेवण झालंय, सकाळचं संध्याकाळचं। चला तर संध्याकाळ झाली आणि मी आले मार्केटला, उद्या संक्रांत आहे त्याच्यासाठी आपल्याला वाण वाटायचं आहे, ते घ्यायला आली आहे। आणि लाडू तर घेतले, फुटाणे घ्यायचे आहेत, बांगड्या सुद्धा भरायच्यात मला, मी दरवर्षीच करते। चला ते किरणचे काका भेटलेत रस्त्यात, काय झालं काय आपलं रोजच, किरणचे काका भेटलेत रस्त्यात, काय बोलतात परत। मार्केटला डब्बे घ्यायला आलो आणि हा कसा डब्बा? 15 सेम बॉक्सचा आहे ना? हा पण आहे बघ, हा बघ, हा पण डबा आहे। काय द्यायचं काय, सगळीकडे डब्बेच डब्बेत, बघूया काय द्यायचं। आणि ते कसं आहे ओ दादा, ते साबण ठेवायचं भांड 20 रुपयाला आहे, त्याचे घेतले 15 रुपये आहे, 80 रुपये। तर 3 फुटाणे घेतले ते बघा उद्यासाठी, ये दे ना। तर मी आता आले फुलं घ्यायला, किती शोनी, उद्या आपल्याकडे हळदी कुंकू आहे ना, मग तू रेडी होणार आहेस ना छान पैकी? शोनीने सगळा पसारा केलाय, आईला त्रास देते बघा, खाऊन टाकलं। तर आज भोगीची भाजी वगैरे बनवली, उद्याला वाटायला म्हणजे जे वाण देतात ते पण मी ऑर्डर केले, कारण का त्यांच्याकडे क्वांटिटी खूप कमी होती। म्हटलं ते वेळेला उद्यापर्यंत आणून देतो। फुटाणे घेतले, लाडू पण घेतले, दुपारी सगळं व्यवस्थित एकदम हे केलं। उद्या आपल्याला मकर संक्रांतीचं सगळी तयारी करायची आहे, अजून पुरणपोळ्यांचं जाऊन वाटण वाटायचं आहे। आणि आता इथून मम्मीकडून निघतोय, मस्त असा आराम केला। चला तर उद्या सपनाची पहिली संक्रांत आहे, त्यानिमित्त करिश्मा मेहंदी काढते। आम्हाला तर काय मेहंदी काढायला वेळ पण नाही आहे, आणि कृषिकाला कसं हँडल करणार, मेहंदी सुंदर काढली, दाखव सपना। नवीन नवरी आमची लाजते बिचारी, खरंच छान आली मेहंदी। करिश्मा आमच्या दोघींची मस्त तयारी कर, छोटी वहिनी मोठी वहिनी। चला